नमस्कार सर्वांना. तर आम्ही चाललो आहे घृष्णेश्वर संभाजीनगरला दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता हे कुंड आहे, येथे लोक स्नान करून दर्शन घेतात. खूप गर्दी होती त्या दिवशी. आम्ही तोंडात पाय धुतले आणि दर्शन रांगेला गेलो, पण खूप गर्दी होती. मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले आणि 3 ते 4 तास आम्हाला दर्शन रांगेत उन्हात थांबावं लागणार होतं. म्हणून आम्ही म्हणलो की आपण बाहेरून दर्शन घेऊ. आणि आम्ही बाहेरून दर्शन घेऊन पुढे गेलो भद्रा मारुतीला. हे मंदिर आहे भद्रा मारुतीचं. इथं काहीच गर्दी नव्हती. 2च मिनिटात दर्शन झालं गेल्या गेल्या. तर आम्ही गेलो. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. मंदिर पूर्ण मोकळं होतं. एवढी म्हणावी अशी गर्दी नव्हती. 2च मिनिटात दर्शन झालं. असं मंदिर आहे. खूप छान केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. भद्रा मारुती निद्रावस्थित आहे. मग आम्ही पुढे गेलो दौलताबाद किल्ल्याकडे. दौलताबाद किल्ल्याकडे आम्ही 5-6 वाजता गेलो, त्यामुळे ते बंद झालं होतं. मग आम्ही 2 मिनिटं थांबलो आणि बाहेरूनच बघितलं. आणि ते 5ला बंद होतं, त्यामुळे तिकीट काढलं नाही. आम्ही उगाच 5 मिनिटं थांबलो आणि निघालो पुढे. तर मग आम्ही पुढे गेलो लेणी बघायला. अजिंठा लेणी, त्याला इलोरा असं म्हणतात. तिथे इलोरा. आणि गेल्याच्या नंतर आम्हाला त्या लेण्या पाहायला आम्ही 12ला गेलो होतो. आम्ही 4-4:30 वाजले आम्हाला. ते पण आम्ही फक्त 16 बघितल्या. तशा त्या लेण्या 36 आहेत, पण आम्ही फक्त त्या लेण्या 16च पाहिल्या. कारण एवढा वेळ नव्हता आणि एका दिवसात आम्ही सर्व केलं आहे. घृष्णेश्वर, भद्रा मारुती, लेण्या आणि तुम्ही पुढे बघणारच आहात बीबी का मकबरा. हे बघा बीबी का मकबरा आहे हा. हे बघू शकता तुम्ही. आपण आत प्रवेश केलेला आहे. तर ह्यासाठी आत प्रवेश करण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. आणि आत शिरताना आपल्याला भला मोठा लाकडी दरवाजा लागतो. आणि बस स्टँडपासून हे 3.5 किलोमीटर अंतरावर आहे, जर बसने जायचं असेल तर. आणि हा जो मकबरा आहे हा औरंगजेबच्या मुलाने आजमशहाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगजेबची पत्नी रुबिया दुरानी हिची आतमध्ये कबर आहे. याला मराठवाड्याचा ताजमहल म्हणतात किंवा दख्खनी ताज पण बोलतात. आणि हा बनवायला खर्च आला होता त्या काळी 7 लाख रुपये. आणि भिंतीवर जे नक्षीकाम आहे ते निजामकालीन आहे. तुम्हाला पुढं पाहायलाच भेटेल की आम्ही आता वर चाललोच आहे. ह्या पायऱ्या आहेत असं खालून वर जाण्यासाठी. अशा पायऱ्या 2 ठिकाणी आहेत आत प्रवेश करण्यासाठी, आणि हेच खाली येण्यासाठी पण ह्याच पायऱ्या आहेत. तर आम्ही गेलो होतो रात्रीचे 8-8:30ला, त्याच्यामुळं तुम्हाला हा नजारा दिसतोय. आणि दिवसा जर गेलं तर नजारा वेगळा असतो, पण मला तर वाटतंय रात्रीचाच आपल्याला जे दिसतंय ते छान आहे. कारण दिवसात जरी पाहिलं तर त्याचा थोडा कलर वगैरे उडालेला आहे, थोडं नादुरुस्त झालेलं आहे, ते दुरुस्तीला आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला जे आत्ता हे दिसतंय व्हिडिओत तेच मला वाटतं छान आहे. आणि मी बी जे डोळ्याने पाहिलं आहे तेच मला वाटतं छान आहे. आणि हे असे 2 खंब आहेत साईडला. आणि इथं ती समोर जे दिसतंय ती इथं कबर आहे आणि त्याच्याविषयी ही माहिती आहे मकबऱ्याविषयी इथं. आता आपण आत प्रवेश केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पुढंच आपल्याला कबर दिसणार आहे. हे जे तुम्हाला कठाडा दिसतोय हा फक्त एवढाच आहे कठाडा. इथून लहान मुलांच्या टोप्या,
बॉटल अशा सहज आतमध्ये पडतात. म्हणजे डोकतात ना लहान मुलं तर असे खाली वाकायला गेलं तर सहज डोक्याची टोपी खाली पडते. आणि हे जे तुम्ही बघताय झूम करून जे मी दाखवले हे पैसे आहेत. जे चमकत आहे ते नाणी आहेत आणि नोटा आहेत. हे पूर्ण भरलेलं आहे. पूर्ण म्हणजे लोकांनी दक्षिणा खूप टाकलेली आहे. आणि असं नाही आहे की मीडियानं जातात, आपल्यासारखे पण तिथं जातात पाहण्यासाठी. कारण आपण जो आग्र्याचा ताजमहल आहे काहींना वाटतं तो बघू शकत नाही, तर जो आपला इथं मिनी ताजमहल बनवला आहे ते बघण्यासाठी सुद्धा बरेच लोक येतात. आणि ही जी आहे ही कबर आहे आणि तिचं नाव आहे रुबैया दुरानी आणि टोपण नाव आहे दिलराज बानो बेगम. आणि हे जे तुम्ही नक्षीकाम बघताय हे निजामकालीन आहे. हे वर जे केलं ते निजामकालीन आहे सर्व. आणि हे जे दगड आणलेले आहेत पांढरे हे राजस्थानवरून आणलेले आहेत त्यावेळेस. हे असं सगळं इथं कठडे खूप छोटे आहेत. म्हणजे कोणी जर असं सहज जर म्हणजे माझं म्हणणं आहे असं कोणी जर तिथून सहज जर एखादा लहान मुलगा जर असं पळत आला तर सहज असं त्याला कठडेच नाही आहेत असं भीती वाटते पडायची. मी स्वतःसुद्धा बघताना तिथं मांडी घालून बसले होते कारण मलासुद्धा भीती वाटत होती. कारण हे बघा असं इतकं वर येते आणि इतकं खाली पण असं खाली डोकायचं म्हणल्यावर डोळे गरगर फिरतात आणि चक्कर यायची शक्यता असते. त्याच्यामुळे मी तर बसूनच घेतलं होतं तिथे आणि पाहिलं हे पूर्ण सगळं. आणि याच्या मागून सुद्धा रस्ता आहे म्हणजे तयार होऊ राहिला वाटतं. आणि तिथे मागच 2 बगीचे आहेत. 2 साईडला 2 बगीचे आहेत. आणि हे जे आहे समोर हे जे जाळीचं दिसतंय हे खाली जाण्यासाठी रोड आहे. म्हणजे मेन कबरपाशी जाण्याचा तो रोड आहे. त्याला लॉक लावलेला आहे. जे कोणी कर्मचारी साफसफाईला जात असतील तेव्हा ते खोलीत असतील बहुतेक. आणि आपण बघू शकतो हा आहे रात्रीचा नजारा. त्यानंतर आम्ही गेलोय लेणी पाहायला. ही लेणी आहे इलोरा. ह्या 36 लेण्या आहेत. आणि ह्या लेण्या पाहायचं जर म्हणलं तर पूर्ण दिवस जातो. आम्ही फक्त 16 पाहिल्यात लेण्या. त्याचे मी शॉर्ट थोडे टाकलेले आहेत सगळे. आणि असा त्या लेणीचा नजारा आहे पहिल्याच. आणि छान आहे बघण्यासारखं आहे. दिवस जातो पाहायचंच म्हणल्यावर. लेणी खूप छान आहेत. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली शॉर्ट आहे शॉर्टमध्ये बघू शकता. 1 पासून 16 पर्यंत सगळ्या लेण्या मी दाखवलेल्या आहेत. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.